वन विभागाच्या 5 एकर परिसरामध्ये अतिक्रमण करण्यात आलंय, पण याकडे वन विभागाचं अजिबातच लक्ष नाहीये आणि एकंदरीतच या घटनेवर सुद्धा कानाडोळा केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पर्यायी जमीन देण्याची तयारी जिल्हाधिकारी कार्यालयाने करूनही वन विभागाने आडमुठेपणा दाखवल्यामुळे बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प रखडला। पण याच परिसरात वन विभागाच्या सुमारे 5 एकर जमिनीवर धार्मिक अतिक्रमण होऊनही वन विभाग कानाडोळा करत आहे। नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी चालू अधिवेशनात लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून यावर प्रश्न उपस्थित केल्याने ही धक्कादायक बाब पुढे आली आहे। बोरामणी जवळील एका धार्मिक स्थळाची जबाबदारी सांभाळणाऱ्या लोकांनी वन विभागाच्या सुमारे 5 एकर जमिनीवर अतिक्रमण केल्याची माहिती वन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली। त्या संदर्भात काही महिन्यांपूर्वी नोटीस बजावूनही परिसरातील वन विभागाच्या जमिनीवर बांधकाम करण्यात आल्याचेही सांगितले। आता हा प्रश्न विधानसभेत उपस्थित झाल्याने पुढील 2 महिन्यात याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्रालयास द्यावी लागणार आहे। बोरामणीपासून 6 किलोमीटर अंतरावर सुरुवातीला केवळ काही जागेवर धार्मिक स्थळ होते। दरवर्षी डिसेंबर महिन्यात त्या ठिकाणी मोठी जत्रा भरते। महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकातून हजारो लोक तिथे दर्शनासाठी येतात। या पार्श्वभूमीवर त्या धार्मिक स्थळ परिसरात काही अंतरावर विविध प्रकारची बांधकामे करण्यात आली आहेत। त्यासाठी वन विभाग किंवा संबंधित यंत्रणेची परवानगी घेण्यात आलेली नाही। बांधकाम सुरू असताना तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी संबंधितांना नोटीस बजावून बांधकाम थांबवावे, जागा देवस्थानची असल्याचे पुरावे द्यावेत आणि चौकशीनंतर बांधकाम करावे अशी नोटीस देखील दिली होती। मात्र देवस्थानकडून कोणत्याही प्रकारची कागदपत्रे दिली गेली नाहीत, उलट बांधकाम पूर्ण केले असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले।